ज्या प्रवेशद्वाराला ब्रिटिश सत्तेचं प्रतीक मानलं जात होतं, त्याच दरवाजातून एक दिवस त्यांना कायमचं भारत सोडून जावं लागलं. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अभिमानाने उभे असलेलं गेटवे ऑफ इंडिया आज भारतातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंमध्ये गणलं जातं. पण ही वास्तू फक्त पर्यटन स्थळ नाही, तर भारताच्या गुलामगिरीपासून स्वातंत्र्यापर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार आहे. 1911 मध्ये ब्रिटनचे सम्राट किंग जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारतात आले होते. त्यांच्या स्वागताच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने या भव्य स्मारकाची उभारणी केली. समुद्रमार्गे मुंबईत येणारे ब्रिटिश अधिकारी आणि परदेशी मान्यवर भारतात प्रवेश करताना सर्वप्रथम पाहायचे ते म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. त्यामुळे त्या काळात ही वास्तू ब्रिटिश सत्तेचं प्रतीक मानली जात होती. पण इतिहासाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1948 मध्ये शेवटचे ब्रिटिश सैनिक भारत सोडून जात होते. विशेष म्हणजे भारतातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी वापरलं तेही हेच गेटवे ऑफ इंडिया. ज्या गेटवेमधून ब्रिटिश अधिकारी भारतात प्रवेश करत होते, त्याच गेटवेमधून त्यांनी अखेर भारत सोडलं आणि त्या क्षणांनंतर गेटवे ऑफ इंडियाचा अर्थच बदलून गेला. अरबी समुद्रासमोर उभ्या असलेल्या या भव्य कमानीमध्ये इंडो सारा सैनिक वास्तुकलेची सुंदर झलक पाहायला मिळते. पिवळसर बेसॉल्ट दगडांपासून बांधलेली ही वास्तू आजही मुंबईची ओळख आहे. पण तिचं खरं सौंदर्य फक्त तिच्या रचनेत नाही, तर तिच्या इतिहासात आहे. कारण गेटवे ऑफ इंडिया आपल्याला एक गोष्ट कायम आठवण करून देतं. ही सत्ता कितीही मोठी असली तरीही काळ बदलला की इतिहासाचा दरवाजा एक दिवस नक्कीच फिरतो. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? आणि भारतातली कोणती ऐतिहासिक वास्तू तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देते? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच इतिहास, वास्तुकला आणि भन्नाट माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ऐका जराला नक्की सबस्क्राईब करा.